नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे की बाजारात मस्तपैकी अशा हिरव्यागार कच्च्या कैऱ्या दिसायला लागतात. चला तर आज आपण या कच्च्या कैऱ्यांपासून मस्तपैकी असा गोड आंबट तिखट असा मस्तपैकी जॅम तयार करणार आहोत. हा जॅम तुम्ही पोळी, ब्रेड किंवा पराठ्यासोबत पण खाऊ शकता. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी अर्धा किलो अशा कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशा स्वच्छ पाण्याने धुवून मस्तपैकी अशा कोरड्या कपड्याने अशा पुसून काढलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता या कच्च्या कैरीचे जे वरचं आवरण आहे, साल, ती अशी काढून टाकायची आहे. बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला हे 2 ते 3 महिने साठवून ठेवायचं असेल तर तुम्ही पाण्याचा वापर इकडे अजिबात नाही करायचा आहे आपल्याला. बघू शकता असं सोलून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे असं कट करून घ्यायचं आहे. या कच्च्या कैरीचे बारीक असे तुकडे करायचे आहेत. बघू शकता असे तुकडे करून घ्यायचे आहेत, मीडियम असे. बघू शकता तुम्ही. हे किसून पण घेऊ शकता, पण मी इकडे तुकडेच करून घेतलेले आहेत. बघू शकता. आपण आता हे वाफेवर शिजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इकडे मी असं भांड घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये आपण आता हे कच्च्या कैरीचे तुकडे आहेत ते असे घालायचे आहेत. इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. बघू शकता मी इकडे 2 भांड्यांमध्ये केलेला आहे. बघू शकता. आपण आता हे कुकरला वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे, 1 कप. त्यानंतर अशी एक जाळी ठेवायची आहे खाली. व आपण आता जे भांड्यांमध्ये कच्च्या कैरीचे तुकडे घातले होते ते असे घालायचे आहेत व कुकर बंद करून हाय फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्तपैकी अशी 1 शिट्टी झालेली आहे. आपल्या 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता कुकर उघडून बघूया. मस्तपैकी आपली कच्ची कैरी बघू शकता तुम्ही वाफेवर अशी शिजलेली आहे, एकदम नरम झालेली आहे. आपण आता ही मॅश करून घेणार आहोत. आपण आता एक सुखा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 2 चमचे बडीशेप आहे ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा पिवळी मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे ती घालायची आहे. व आपण आता हे मसाले आहेत ते असे 1 ते 2 मिनिटच मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. जास्त ओव्हरकुक नाही करायचे आहेत. बघू शकता तुम्ही. 1 ते 2 मिनिटच आपण आता हे भाजून घेणार आहोत. हा सुखा मसाला आहे. बघू शकता आपलं भाजून झालेला आहे. आपण आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे, जाडं भरडं असं. बघू शकता असं जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे मी. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच फ्राय पॅन मध्ये आपण जी कैरी वाफेवर शिजवून घेतलेली ती अशी मी मॅश केलेली आहे ती घालायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता हे चांगलं परतवून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा कप साखर घालायची आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या अंदाजे साखर घ्या, जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं. इकडे मी 6 चमचे साखर घेतलेली आहे, म्हणजे अर्धा कप झाला. व आपण आता ही साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे. ती आपोआप वितळून जाईल जसं गरम होत जाईल तसं. बघू शकता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे आणि आपलं बॅटर पण असं लिक्विड सारखं झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये सुखे मसाले आहेत ते घालायचे आहेत. 1 चमचा बेडगी मिरची मसाला घालायचा आहे कलरसाठी. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ आहे.
ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं. व गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत व मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी असा कलर आला पाहिजे. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये जो आपण सुका मसाला तयार केला होता तो 2 चमचे घालायचा आहे व 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपला आंबट गोड तिखट असा कच्च्या कैरीचा जॅम तयार झालेला आहे. बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलेच असेल. तुम्ही हे मस्तपैकी पोळी, ब्रेड आणि पराठ्यासोबत पण खाऊ शकता आणि 2-3 महिने बंद डब्यामध्ये ठेवून मस्तपैकी हे टिकून राहतं. बघू शकता. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.